Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve our pointers from 3.3 Eco-Friendly Celebrations from your My English Book 6. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स या जो लेसन आहे याचे आपण पॉइंटर्स सोडवतोय. 3.3 इको फ्रेंडली सेलिब्रेशन वास्तविक हे एक इन्फॉर्मल लेटर आहे आणि इन्फॉर्मल म्हणजे अनौपचारिक पत्र जे एका भावाला लिहिले. ते मित्रही आहेत छान आणि भाऊ आहे छान. तर हे जे पत्र आहे आणि तो भाऊ परदेशामध्ये असतो, USA असतो. तर एकूणच त्यांना सगळं त्याच्याबद्दल गोष्टी लिहिल्या आहेत, त्या पत्रातल्या आपण अभ्यासल्या आहेत. तुम्ही नसेल बघितला व्हिडिओ तर नक्की बघा, सपनाज होमस्कूलिंग चॅनलवर आहे. आणि याची प्लेलिस्ट पण आहे 6 स्टँडर्ड इंग्लिशची, जी तुम्ही बघू शकता आणि सगळे व्हिडिओ तुम्ही पाहून अभ्यास करू शकता. तर हा जो पॉइंटरचा व्हिडिओ तो सोडूयाच आपण. पण त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसतील. आणि मी आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यात नाही. तुम्ही कोणकोणत्या भागातनं माझे व्हिडिओ बघता नक्की मला सांगाल. आणि मी तुमची खूप आभारी आहे जे उत्स्फूर्तपणे मला प्रतिक्रिया देतात, मेसेज करतात, कमेंट करतात. पहिला प्रश्न आहे पॉइंटरचा, गेस द मीनिंग ऑफ अमेझिंग, सेलिब्रेटेड, क्रॅकर्स आणि पेपर लँटर्न. अमेझिंग, अमेझिंगचा अर्थ आहे व्हेरी सरप्रायझिंग अँड डिफिकल्ट टू बिलीव्ह, अविश्वसनीय असं काहीतरी, इनक्रेडिबल. तर आश्चर्यचकित करणारे. सेलिब्रेटेड म्हणजे फेमस. ॲक्च्युली सेलिब्रिटी यानं फेमस म्हटलेलं आहे, पण सेलिब्रेटेड म्हणजे नावलौकिक असलेला. पण आपण एखादा साजरा करतो गोष्ट, त्याला पण सेलिब्रेटेड या अर्थाने आहे, साजरं करणे. क्रॅकर्स, फायरवर्क कन्सिस्टिंग ऑफ स्मॉल एक्सप्लोजिव्ह चार्ज म्हणजे फटाके. पेपर लँटर्न म्हणजे ऑइल बर्निंग ग्लास किंवा कंदील. दुसरा प्रश्न आहे, लिस्ट द इम्पॉर्टंट पॉईंट्स फ्रॉम ईच पॅरेग्राफ ऑफ द लेटर. प्रत्येक पॅरेग्राफमधनं आपल्याला काही इम्पॉर्टंट पॉईंट्स काढायचे आहेत लिहून. तर याच्यामध्ये एकूण किती पॅरेग्राफ आहे बघा. हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे आणि हा 5. ओके, हे ते मेन 5 पॅरेग्राफ आहेत, त्यातनं इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्याला काढायचे आहेत. पहिल्या पॅरेग्राफमध्ये अथर्व सेलिब्रेटेड इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. सेकंड, श्राव, आता हे श्राव नाव आहे त्याचं, श्राव्स फॅमिली प्लॅनिंग अँड इको फ्रेंडली दिवाळी विदाऊट क्रॅकर्स, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तिसऱ्यामध्ये श्राव्स गोइंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड, तो एक आहे. आणि चौथा पॉईंट आहे, श्राव अँड अथर्व आर गुड फ्रेंड्स अँड कझिन्स 2. आणि शेवटचा पॅराग्राफ आहे, श्राव वॉन्ट्स टू नो थँक्स गिव्हिंग अँड हॅलोविन इन द US. म्हणजे श्रावला थँक्स गिव्हिंग आणि हॅलोविनबद्दल US कसं सेलिब्रेट करता याची माहिती हवी आहे. आता इथे मी एक करेक्शन केलं आहे, श्राव वॉन्ट्स टू नो मोर अबाउट थँक्स गिव्हिंग अँड हॅलोविन इन द US. कारण त्याला माहिती आहे पण त्याला जरा जास्ती माहिती करून घ्यायची, त्यामुळे इथे वॉन्ट्स टू नो मोर अबाउट हा शब्द लिहायला विसरू नका. हे शब्द मी त्याला अधिक माहिती हवी थँक्स गिव्हिंग आणि हॅलोविन इन द US बद्दल. तिसरा जो प्रश्न आहे, लिस्ट द फेस्टिवल्स वी सेलिब्रेट एनी 5 अँड द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ देअर सेलिब्रेशन्स. म्हणजे आपण कोणतेही 5 फेस्टिवल आपल्याला सांगायचे आहेत आणि त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण इथे लिहायच्या आहेत. जसं की दिवाळीला त्यांनी सांगितलं, दिवाळीला क्रॅकर्स, किल्ला तयार करणं, मिठाई तयार करणं हे इम्पॉर्टंट पार्ट्स आहे. तसे आपण 5 फेस्टिवलबद्दल सांगायचं आहे. तुमच्या आवडीचे तुम्ही कोणतेही 5 फेस्टिवल घ्या. मी इथे काही 5 फेस्टिवल घेतलेले आहे आणि त्याचे काही इम्पॉर्टंट पार्ट्स इथे लिहिले ते बघा. मकर संक्रांती. मकर संक्रांती समजून घ्या, नुसतं लिहू नका म्हणजे तुम्हाला जास्ती कळेल. नेम्ड ॲज लोरी बाय नॉर्थ इंडियन हिंदूज अँड सिख्स अँड उत्तरायण बाय गुजरात. म्हणजे गुजरातमध्ये उत्तरायण म्हणतात, नॉर्थ इंडियामध्ये लोहरी म्हणतात. सेलिब्रेटेड विथ द बीटिंग ऑफ ढोल, नगाडाज अँड सिंगिंग ऑफ ट्रेडिशनल लोहरी सॉंग्स. ब्युटिफुल स्कायज कवर्ड विथ काइट्स ऑफ डिफरंट साइजेस, डिझाईन्स अँड कलर्स. कारण आकाशात पतंग उडवणं मेन आकर्षण आहे मकर संक्रांतचं. अँड द इंटरनॅशनल काइट फ्लाइंग फेस्टिवल ऑफ गुजरात, डेट January 14. दुसरा घेतला आपण पोंगल. पोंगलमध्ये इट इज द थँक्स गिव्हिंग फेस्टिवल टू द सन गॉड फॉर द हार्वेस्ट. पिकांसाठी सूर्याला खूप आपण आभार मानतो, तो दिवस आहे पोंगल.
It is celebrated between 14 January to 17 January and each day has different occasions to celebrate. होली, होलीबद्दल आपण लिहूयात. द फेस्टिवल ऑफ कलर, रंगांचा सण आहे हा. आणि होलिका दहन टेक्स प्लेस अ नाईट बिफोर होली वेअर ऑल निगेटिव्ह आर बर्न्ट इन अ बोनफायर. बेसिकली आपण जी होळी जाळतो, आपण होळी साजरी करतो महाराष्ट्रात, पण पूर्ण भारतामध्ये होळीच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी होळी जाळली जाते, दुसऱ्या दिवशी रंग खेळतात, ज्याला आपण धुलवड म्हणतो. थर्ड डे ऑन द मेन डे पीपल प्ले विथ ऑर्गॅनिक कलर्स ॲज दे ग्रू ऑन द ट्यून्स ऑफ म्युझिक. म्हणजे मस्त रंग खेळतात, गाणी वगैरे वाजवण्याचा कार्यक्रम होतो. रक्षाबंधन हा एक सण मी घेतला आहे. द बॉन्ड बिटवीन ब्रदर अँड हिज सिस्टर. सेकंड, सिस्टर्स टाय राखी ऑन देअर ब्रदर्स रिस्ट टू प्रोटेक्ट देम अगेन्स्ट एनी एविल इन्फ्लुएन्सेस. म्हणजे बहिणी राखी बांधतात कारण त्यांना कुठली वाईट गोष्ट भावावर ॲक्ट होऊ नये वाटतं. त्याचबरोबर द ब्रदर्स ब्रिंग गिफ्ट फॉर देअर सिस्टर्स अँड प्रॉमिस द नेसेसरी प्रोटेक्शन फॉर लाईफ टाईम. आणि त्या बदल्यात भाऊ त्यांना त्यांचं रक्षण करण्याचं वचन देतो आणि गिफ्ट देतो. ते सगळं रक्षाबंधन असतं. आणि आणखीन एक महत्त्वाचा सण आहे तो म्हणजे ईद आपण साजरी करतो. ईद उल फित्र. द होली फेस्टिवल ऑफ रमदान कन्सिस्ट ऑफ मंथ लॉंग फास्टिंग आणि इट एंड्स विथ द जॉयफुल फेस्टिंग. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीचे 5 सण लिहू शकता आणि त्याबद्दलचे पार्ट्स लिहा महत्त्वाचे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे क्विज द टीचर ॲज शोन ऑन द पेज नंबर 40. आपण पेज नंबर 40 बघितला होता, तो 40 पण मी सोडून दिला. त्याचे पण सगळे क्वेश्चन आन्सर तुम्हाला याच्यावरचे सगळे क्वेश्चन आन्सर सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलवर दिसतील. आणि हा आहे द माऊस मर्चंट पॉइंटर्समधला, माऊस मर्चंटचा जो पॉइंटर होता त्यामधले क्वेश्चन आन्सर आहे, ते पण मी सगळे सोडवले होते, ते पण तुम्ही बघू शकता सपनाज होमस्कूलिंग या चॅनलवरती. आणि इथे आपल्याला त्याचप्रमाणे टीचरला क्विज करायचा आहे, प्रश्न विचारायचे आहेत. सो एक विल आहे हे, आणि इथे डॅश डॅशमध्ये काही गोष्टी दिल्या, जसं की पहिले हाऊ डू वी से डॅश डॅश इन इंग्लिश. कोणताही शब्द टाका इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याचं टीचर उत्तर देणार आहे. सो व्हॉट द डिफरन्स बिटवीन डॅश डॅश अँड डॅश डॅश, त्याचं पण टीचर उत्तर देणार आहे. व्हॉट्स द अपोजिट ऑफ डॅश डॅश, त्याचं पण टीचर इथे उत्तर देतील. तर अशा प्रकारे आपण आता याचं इंटरप्रिटेशन म्हणजे आपण त्याचं प्रश्नांची उत्तरं लिहूयात. मी माझ्या पद्धतीने लिहिते, तुमच्या टीचरवर कन्फर्म करा. जर तुम्हाला काही डाऊट वाटला तर किंवा मला विचारू शकता. सगळ्यात पहिलं बघा, हाऊ डू वी से. आता मी इथे लिहिलं सुप्रभात, तुम्ही कोणताही दुसरंही टाकू शकता इन इंग्लिश. तर टीचर म्हणतात सुप्रभात मीन्स गुड मॉर्निंग अँड शुभरात्री मीन्स गुड नाईट. तर दुसरा प्रश्न आहे व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन डॅश डॅश अँड डॅश डॅश. तर इथे मी लिहिलेलं आहे डिफरन्स बिटवीन फॉर अँड टू. तर फॉर अँड टू कसं वापरायचं, तर यू यूज फॉर विथ अ नाऊन. फॉर यू यूज फॉर विथ अ नाऊन, म्हणजे नाऊनसोबत फॉर वापरायचं. अँड टू इज विथ अ वर्ब. टू हे वर्बसोबत वापरतो आणि फॉर हे नाऊनसोबत वापरतो, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट्स द अपोजिट ऑफ हॅपी. तर हॅपी इज ॲडजेक्टिव्ह अँड सॅड इज अ ॲडजेक्टिव्ह. तर हॅपीच्या अपोजिट काय आहे, सॅड, पण हॅपी काय ॲडजेक्टिव्ह आणि सॅड हे ॲडजेक्टिव्ह आहे. तर अशा प्रकारे मी इथे याची उत्तरं लिहिलेली आहेत. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर एकदा टीचरसोबत कन्फर्म करून घ्या. 5वा प्रश्न आहे विच फेस्टिवल्स, डिस्कस द फॉलोइंग. विच फेस्टिवल्स डू वी सेलिब्रेट ऑन अ लार्ज स्केल. आपण कोणते फेस्टिवल मोठ्या प्रमाणामध्ये साजरे करतो याचं उत्तर लिहू. दिवाळी, राखी, ईद, मकर संक्रांती. सेलिब्रेट ऑन अ लार्ज स्केल, आपल्या पूर्ण भारतामध्ये आपण हे साजरे करतो. सेकंड क्वेश्चन आहे चूज एनी वन फेस्टिवल अँड डिसाइड विच पार्ट ऑफ द फेस्टिवल आर इको फ्रेंडली अँड विच आर नॉट इको फ्रेंडली. यासाठी आपल्याला पेज नंबर 63 बघणं आवश्यक आहे. काय आहे पेज नंबर 63 बघूयात. की इको फ्रेंडली मीन्स काय. इको फ्रेंडली मीन्स नॉट हार्मफुल, म्हणजे आरोग्यासाठी हानिकारक नसणारं. टू द एन्व्हायरमेंट, वेन समथिंग इज इको फ्रेंडली इट इज गुड फॉर द अर्थ. आपल्या पृथ्वीसाठी चांगलं असणारं म्हणजे इको फ्रेंडली, पर्यावरणपूरक आपण ज्याला म्हणतो. When something is eco-friendly, it is good for the earth, for human beings and all other living things on earth. म्हणजे या पृथ्वी तलावर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी पूरक असणारं इको फ्रेंडली. इट डज नॉट पोल्यूट, म्हणजे
पर्यावरणाला काय करतं, प्रदूषित न करणारं और डॅमेज, हानी न पोहोचणारं एअर, वॉटर, सॉईल और लँड. कारण पर्यावरणाचे महत्त्वाचे घटक कोणते आहेत? हवा, पाणी, जमीन किंवा माती. इन व्हॉट वेज कॅन यू डू समथिंग दॅट्स इको फ्रेंडली? यासाठी तुम्ही स्वतः काही इको फ्रेंडली करू शकता का? हाऊ कॅन यू बी ॲन इको फ्रेंडली पर्सन युअर सेल्फ? तुम्ही स्वतः इको फ्रेंडली पर्सन कसे होऊ शकता, पर्यावरणपूरक व्यक्ती कसे बनू शकता? हे म्हटलंय, टू बी इको फ्रेंडली यू यूज रिसोर्सेस लाईक फूड, वॉटर, इलेक्ट्रिसिटी केअरफुली. आणि जर तुम्हाला इको फ्रेंडली पर्सन बनायचं असेल तर तुम्हाला अन्न, पाणी, वीज हे काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. विदाऊट वेस्टिंग देम, न वाया घालवता. यू अवॉइड युजिंग टॉक्सिक केमिकल्स अँड मटेरियल्स लाईक प्लास्टिक. प्लास्टिक अत्यंत टॉक्सिक असतं, विषारी आणि म्हणजे विषारी रसायनं आणि मटेरियल्स, खराब मटेरियल जसं की प्लास्टिक वापरायचं नाही. यू हेल्प टू ग्रो मोर ट्रीज, आणि झाडं वाढवायला मदत करायची. अँड केअर फॉर द ॲनिमल्स इन युअर नेबरहूड, तुमच्या आसपासच्या प्राण्यांविषयी दया, प्रेम दाखवायचं. सेलिब्रेट होली विथ नॅचरल कलर्स, होळी साजरी करायची, नॅचरल कलर वापरू शकता. कसे ते बघू. ग्रेट अ कपल ऑफ मीडियम साईज बीटरूट, काय करायचं, किसायचे बीट अँड सोक देम इन अ लिटल वॉटर, आणि काय करायचं, पाण्यात बुडवून ठेवायचे. आफ्टर अ वाईल, थोड्या वेळाने, यू विल गेट अ ब्युटिफुल डार्क पिंक रेड कलर, आणि थोड्या वेळाने मस्त गुलाबी लालसर रंग मिळेल. ॲड इट टू द बकेट फुल ऑफ वॉटर, एका बादलीत ओतायचं सगळं. कीप द पेटल्स ऑफ द पलाश फ्लेम ऑफ द फॉरेस्ट, म्हणजे पलाशची झाडं असतात ज्याला जंगलाची आग, फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणू शकतो. फ्लावर्स इन द वॉटर फॉर अ फ्यू आवर्स, अशी एक कसा रंग म्हणू आता मी, पलाशची फुलं असतात आगीसारख्या रंगाची, आणि ती पाण्यात बुडवून ठेवायची. यू विल गेट अ व्हेरी प्रिटी ऑरेंज कलर, तुम्हाला असा मस्त नारंगी रंग मिळेल. अँड द रेड जॉज अँड, म्हणजे हिबिस्कस, जे आपण म्हणतो ना हिबिस्कस, जास्वंदीची फुलं, यू विल गेट डीप रेड कलर मिळेल, पाण्यात बुडवून ठेवा. किंवा मग ड्राय द पेटल्स ऑफ झेंडूची फुलं सुकवली की त्याचं पण मारीगोल्ड आपण ज्याला म्हणतो फ्लावर्स इन शेड, अँड देन यू कॅन पावडर देम टू गेट अ ड्राय कलर पावडर. झेंडू सुकवला की त्याचा एक ऑरेंज कलरचा पावडर मिळते. यू कॅन ॲड दिस पावडर टू वॉटर टू गेट अ वेट कलर ऑल्सो, म्हणजे ओला रंग पण तुम्ही पाण्यात ॲड केला मिळेल. ड्राय द लिव्ज ऑफ नीम, लिंबाची पालं सुकवायची. मिंट, कॉरिएंडर, स्पिनॅच, म्हणजे हिरव्या पालेभाज्या सुकवायच्या एक्सेट्रा इन शेड. अँड टू गेट अ ड्राय ग्रीन पावडर, आणि त्याची ग्रीन पावडर मिळेल. इफ यू क्रश और ग्राइंड द फ्रेश ग्रीन लीव्स यू गेट अ ग्रीन पेस्ट. इफ यू ॲड द पेस्ट ऑफ वॉटर यू गेट अ ग्रीन वॉटर. टॉक टू युअर मदर टू फाइंड आउट वॉट अदर थिंग्स इन द किचन कॅन गिव्ह यू सेफ नॅचरल कलर्स. हळद पण वापरू शकता तुम्ही, स्ट्रॉबेरी पण वापरू शकता, पण हे सगळं तुम्ही वापरू शकता कलरसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी. स्वतःची काळजी घ्या. मिरची घेऊ नका, नाही तर तिखट लागेल हिरव्या रंगासाठी. जोक्स अपार्ट, जोक म्हणून घ्या गोष्टीला की मिरची वापरू नका म्हणून, पण खरंच तसं करू नका. तर आपण आता या प्रश्नाचं उत्तर लिहायचं की व्हॉट कॅन वी डू सेलिब्रेट आवर फेस्टिवल अँड इको फ्रेंडली वेज. हे पहिलं दुसऱ्याचं घेऊयात की चूज एनी वन फेस्टिवल अँड डिसाईड व्हॉट विच पार्ट इज इको फ्रेंडली अँड विच इज नॉट. शॉर्टकट उत्तर लिहिलेलं आहे मी की प्लेइंग विथ कलर्स अँड इटिंग स्वीट्स, दीज आर इको फ्रेंडली पार्ट ऑफ द फेस्टिवल. होळीचा इको फ्रेंडली पार्ट आहे की प्लेइंग कलर्स आणि स्वीट्स खाणं, पुरणपोळीवर ताव मारणं, ते इको फ्रेंडली. पण बर्निंग वूड अँड युजिंग हार्मफुल कलर्स, दीज आर नॉट इको फ्रेंडली. म्हणजे झाडं जाळणं, लाकडं जाळणं होळीच्या नावाखाली आणि कलर रंग खेळणं हे इको फ्रेंडली पार्ट नाही आहे. थोडी खाडाखोड झाली आहे, सॉरी त्याबद्दल, पण कळतं आहे ना तुम्हाला की दीज आर अ इको फ्रेंडली पार्ट. आणि ते बर्निंग वूड अँड युजिंग हार्मफुल कलर्स, मी तर ट्रीज मुद्दामून लिहिलं होतं कारण लोक काय करतात, जाळतात आणि डायरेक्ट काडी देतात सोडून, झाडं जंगल जळतात त्या काळामध्ये, म्हणून मी ते ट्रीज लिहिलं होतं, पण ते खोडलं वूड लिहिलं आहे. थर्ड क्वेश्चन आहे की व्हॉट कॅन वी डू टू सेलिब्रेट फेस्टिवल इन अँड इको फ्रेंडली वे. आपण काय करू शकतो इको फ्रेंडली वेनं फेस्टिवल म्हणजे सण साजरा करण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदाऊट क्रिएटिंग बिग नॉइजेस, मोठे मोठे आवाज करणं टाळू शकतो. डू नॉट प्ले लाऊड म्युझिक, आणि मोठे संगीत वाजवणं, डीजे बीजे नाही वाजवलं चालेल.
डू नॉट यूज क्रॅकर्स. फटाके फोडणं बंद केलं तर बरं होईल. आणि इन एव्हरी फेस्टिवल वी शूड प्लांट अ ट्री टू टेक केअर ऑफ इट. आपण जर एक झाड लावलं प्रत्येक सणाला आणि त्याची काळजी घेतली तर आपल्या एका वर्षाच्या सणात किती झाडं लागतील आणि आपला निसर्ग किती हिरवागार होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, थिंक ऑफ अ मॉडर्न फेस्टिवल अँड न्यू वेज ऑफ सेलिब्रेटिंग इट. मॉडर्न फेस्टिवल काय आहे, कोणती गोष्टी करू शकतो, जसं की एक्झाम्पल रीडिंग फेस्टिवल. तसं आपण काय काय करू शकतो. मी लिहिले वॉकेथॉन, म्हणजे आपण चालण्याचं जसं मॅरेथॉन असतं ना पळण्याचं, वॉकेथॉन असतं चालण्याची स्पर्धा. रीडिंग फेस्टिवल ज्याच्यामध्ये रीडिंग फेस्टिवल असतं. छठ पूजा असते ज्याच्यामध्ये पूर्ण इको फ्रेंडली आहे. अजून तुम्ही म्युझिक फेस्टिवल पण करू शकता अरेंज, याच्यामध्ये पण त्रास होणार नाही असं म्युझिक फेस्टिवल. आता इथे आपल्याला काय करायचं, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. ही खालची वाक्य वाचायची आहे आणि बघा वाच. आता वी आर गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लँटर्न ॲट होम. आम्ही आता जाऊन एक छान पेपर लँटर्न कंदील तयार करणार आहे. आय एम गोइंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. मी आता मॉडेल ऑफ फोर्ट करणार आहे. नोट दॅट द द फ्रेजेस. ते हे फ्रेजेस काय आहे, वी आर गोइंग टू, आय एम गोइंग टू, ह्या फ्रेजेस आहेत. तर शो फ्युचर प्लॅन्स, हे प्लॅन्स सांगतात. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स मिनिंगफुल आहेत. आपण हे सेंटेन्सेस मिनिंगफुली कंप्लीट करायचे. आर टीचर इज गोइंग टू, माय फादर इज गोइंग टू, माय ग्रँडमदर इज गोइंग टू. तर आपण हे कंप्लीट करू सेंटेन्सेस. आर टीचर इज गोइंग टू टेल अस आर रिझल्ट. नंतर नेक्स्ट आहे, माय फादर इज गोइंग टू बाय अ न्यू कार. आणि थर्ड आहे, माय ग्रँडमदर इज गोइंग टू मेक अ नाईस लड्डू. यात एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने सांगेल की टू नंतर कायम वर्ब येतं. मगाशी पण मी सांगितलं होतं फॉर अँड टू मध्ये. सो टू नंतर इमिजिएट कुठलंही वर्ब येतं, ते वर्ब वापरून तुम्ही सेंटेन्स कंप्लीट करा. नेक्स्ट आहे, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड कझिन युजिंग द फॉलोइंग फॉर्मॅट. पुढचा फॉर्मॅट दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला पत्र लिहायचे. पण यामध्ये ज्या व्यक्तीने हे पत्र लिहिलंय ते खूप बरंचसं रॉंग आहे, त्याच्यामुळे मी हे घेत नाहीये. मी स्वतः वेगळं कागदावर लिहिलंय. फॉर्मॅट हाच ठेवलाय, फक्त पत्र कागदावर लिहिलंय. त्या पद्धतीनं बघून घ्या, म्हणजे तुम्हाला फॉर्मॅटही तोच आहे, फक्त त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक काय काय घालायचं ते मी तुम्हाला समजून सांगते. ओके, पहिलं तर डेट टाकायची आहे. कायम डेट आपली ज्या दिवशी पत्र लिहितो ती डेट. आणि प्लेस कोणाची, तुमची टाकायची, दुसऱ्याची टाकू नका बरं का प्लेस. आता इथे माय डिअर, ज्या व्यक्तीला तुम्ही पत्र लिहिताय ती व्यक्ती, जसं की मी आता लिहिते माय डिअर हू, माझ्या मुलीचं नाव लिहिते मी आता इथे. हाय, पण इथे तुम्हाला मित्राला पत्र लिहायचं किंवा भावाला पत्र लिहायचे. हाय हॅलो, थँक्स फॉर युअर लेटर. आता इथे जे ऑब्लिकचे मार्क आहेत याचा अर्थ की तुम्ही सुरुवात करताना एक तर म्हणा थँक्स फॉर युअर लेटर किंवा आय रिसिव्ड युअर लेटर. इट वॉज नाईस टू नो दॅट, म्हणजे मला छान वाटलं ऐकून की. आता डॅश डॅश तुम्हाला कंप्लीट करायचं. यू वोन अ डिबेट कॉम्पिटिशन, की तू जी डिबेटची स्पर्धा होती जिंकलास. किंवा इथं ऑब्लिक आहे किंवा असं लिहा, आय वॉज सॉरी टू हिअर. कारण पत्रामध्ये गुड न्यूज आहे का बॅड न्यूज आहे आम्हाला माहिती नाही आहे, त्या पुढच्या माणसाने काय पाठवलं आहे. जर गुड न्यूज असेल तर तुम्ही असं लिहा, जर बॅड न्यूजने सुरुवात करायची असेल तर असं लिहा, आय वॉज सॉरी टू हिअर दॅट यू लूज द क्रिकेट मॅच, की तू तुझी मॅच हरलास. प्लीज टेल मी अबाउट युअर मॅच स्टडी किंवा प्लीज टेल मी अबाउट युअर कॉम्पिटिशन. असं काहीतरी तुम्ही लिहू शकता त्या गोष्टीबद्दल ज्याच्यामध्ये त्याने जिंकलाय किंवा हारलाय. नंतरचं सेकंड पॅरा आहे की आय एम किंवा वी आर. आय एम म्हणजे एकट्याबद्दल बोलत असं आय एम लिहा. जर तुम्ही तुमच्या फॅमिलीबद्दल बोलत असाल तर सगळ्यांना धरून वी आर लिहा. हे ऑब्लिकचं लक्षात ठेवा काय भानगड आहे ती. सो ती ऑब्लिक अशा अर्थानं आहे. वी आर प्लॅनिंग किंवा आय एम प्लॅनिंग. टू गो, पुढचं सेमच आहे. अरे टू नंतर वर्ब आहे हे लक्षात ठेवा. टू गो पुणे, आम्ही प्लॅनिंग करतोय पुण्याला जायचं किंवा मी प्लॅनिंग करतोय पुण्याला जायचं. आय एम, परत वी आर, ह्यातलं एक चूज करायचं आहे. ऑल्सो गोईंग टू सिंहगड फोर्ट. वी आर ऑल्सो गोईंग टू सिंहगड फोर्ट. आम्ही पुण्याला जाणार आहे पण सिंहगड फोर्ट म्हणजे सिंहगड किल्ल्याला पण आम्ही जाणार आहे हे सांगितलं. यू नो माय फ्रेंड अँड फ्रेंड्स, म्हणजे तुला माझा मित्र माहिती का किंवा मैत्रीण माहिती आहे का, मित्र माहिती आहेत का, तर मी दे आर. यू नो माय फ्रेंड्स किंवा कुंदा, दे आर किंवा ही इज किंवा शी इज. आता कुंदा म्हटलं मुलगी, त्यामुळे मी काय म्हणणार शी इज. पण जर मी इथं माझे फ्रेंडची नावं टाकली असती की निलेश, गणेश, मोहन, सुनीता, मीता, काही नावं टाकली असती तर मग मी दे म्हटलं असतं.
आणि जर मी म्हटलं असतं यू नो माय फ्रेंड महेश, मग मी ही इज म्हटलं असतं. त्यामुळे या नावाप्रमाणे तुमचं दे आर आहे का, ही इज आहे का, शी इज आहे का, ते बदलणार आहे. हे समजून घ्या बाळांनो. ज्यांना टेन्स काढायला प्रॉब्लेम होतोय मला कमेंट करा, मी टेन्सचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की करेल. दे आर, आता इथे कुंदा आहे म्हणून शी इज गोइंग टू वॉटर पार्क. तुला माहिती आहे का माझी मैत्रीण ते वॉटर पार्कला जाणार आहेत. अँड वेन यू कम हिअर वी विल गो टू वॉटर पार्क. आणि तू जेव्हा येशील ना तेव्हा आपण पण वॉटर पार्कला जाऊ. हाऊ आर यू, गिव्ह माय रिगार्ड्स टू काका काकू अँड लव टू साहिल, तुझा भाऊ साहिल. सो युअर्स लविंगली तुमचं नाव टाकायचं इथे. तर जिथे जिथे अंडरलाईन केली तिथे तिथे आपण फिल इन द ब्लँक्स भरलेला आहे. परत एकदा पत्र बघून घ्या. माय डिअर कुहू, हाय हॅलो, थँक फॉर युअर लेटर, आय रिसिव्ड युअर लेटर अँड इट वॉज नाईस टू नो दॅट यू वोंट डिबेट कॉम्पिटिशन. अशा प्रकारे सगळं पत्र लिहायचं आहे. इथेच आपला व्हिडिओ संपलाय. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर मला नक्की कमेंट करून विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.